बीडमधील सभेनंतर ओबीसी नेतेच आता आपापसात भिडतायत। वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवत भुजबळांवर टीका करण्यात आली। सभांना न येण्यामागे वडेट्टीवारांवर कोणता दबाव होता असा सवाल भुजबळांनी विचारला होता। माझ्यावर आरोप करण्यासाठी भुजबळांना माझ्यावर सोडलं असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवार यांनी दिले। वडेट्टीवार ओबीसींसाठीच काम करतायत, बीडचा मंच राजकीय नव्हता। तायवाडेंनी भुजबळांवर हल्लाबोल केला। त्यांना बोलवलं, काय माहिती प्रेशर आले, येतो म्हणून सांगितलं, आलेच नाही। नगरला बोलवलं, अरे या, आलेच नाही। पंढरपूरला रॅली, अरे या, आलंच नाही। अनेक रॅली झाल्या, बीडला झाले, अरे या, नाही आले। कुठला प्रेशर तुमच्यावर होतं? तुम्ही सांगितलं होतं ना की आम्ही ओबीसीला तुमच्या बरोबर राहणार, मग का नाही राहिला? भुजबळ साहेब ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री आहेत, ओबीसीचे ज्येष्ठ अनेक प्रदीर्घ लढाई त्यांनी लढली। आता खरं तर फेक नेरेटिव्ह पसरवणे हे भाजपचा धंदा आहे। भाजपच्या बरोबर आघाडी झाल्यापासून भुजबळ साहेब सुद्धा त्याच फॅक्टरीमध्ये काम करायला सुरुवात केली की काय असं वाटायला लागलेलं आहे। खरं तर त्यावेळेस विरोधी पक्षनेता म्हणून संविधानिक पदावर होतो आणि मी त्या ठिकाणी गेलेलो होतो। मी म्हणालो आरक्षणाची मर्यादा वाढवा ही त्यावेळची माझी भूमिका होती आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून जर त्यांना देत असाल ते माझं कट केलं गेलं। कालचा प्लॅटफॉर्म हा सामाजिक प्लॅटफॉर्म होता आणि ओबीसीच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याचा तो प्लॅटफॉर्म होता आणि एवढ्या सुंदर सभेचं आयोजन त्या ठिकाणी केलं असतानाच आपल्याच ओबीसी समाजातील एखाद्या नेत्याची कधीतरी चूक झाली असेल भूतकाळामध्ये, ती चूक सार्वजनिकरित्या लोकांना दाखवून ते ओबीसीचे नेते होऊ शकत नाही अशा प्रकारचं काल जे दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे त्याचा मी निषेध करतो।